तर आपण जेव्हा ऑप्शन ट्रेडिंग करत असतो किंवा इंट्राडे ट्रेडिंग करत असतो किंवा स्विंग ट्रेडिंग करत असतो, ज्या कॅन्डलनुसार आपण ट्रेड घेणार असतो ती कॅन्डल क्लोज झाल्यानंतर जेव्हा आपण ट्रेड घेणार असतो, स्विंग असू द्या, इंट्राडे असू द्या किंवा ऑप्शन ट्रेडिंग असू द्या, जेव्हा एखादी कॅन्डल क्लोज व्हायचं वेट करावं लागतं आणि ती कॅन्डल क्लोज झाल्यानंतर त्या कॅन्डलचा हाय ब्रेक होणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. जसं की इथे तुम्हाला ॲरो केलेली कॅन्डल दिसत असेल, मी अजून एकदा ॲरो करून दाखवते त्या कॅन्डलचा. तर इथे तुम्ही बघू शकता ही ॲरो केलेली कॅन्डल आहे. ही कॅन्डल क्लोज झाली. ही कॅन्डल पूर्ण क्लोज झाली पाहिजे, म्हणजे 1:05 ही कॅन्डल क्लोज झाली. तर 5 मिनटं कंप्लीट झाले, म्हणून तर लगेच दुसऱ्या सेकंदाला 1:10 कॅन्डल क्लोज होते. तर ही कॅन्डल क्लोज झाल्यानंतर ही ग्रीन कॅन्डल, या कॅन्डलचा हाय ब्रेक झाला पाहिजे. तर या कॅन्डलचा हाय या कॅन्डलने ब्रेक केलेला आहे. तर कॅन्डलचा हाय ब्रेक झाल्याशिवाय कोणत्याही स्ट्रॅटेजीमध्ये आपण बाय करू शकत नाही. तर मला एवढं सांगायचं आहे की एका सेकंदापेक्षाही अर्धा सेकंद तुम्ही म्हणू शकता, अर्धा सेकंदसुद्धा पेशन्स ठेवायला आले पाहिजेत, तरच शेअर मार्केटिंगमध्ये आपण टिकून राहतो. तर पेशन्स खूप महत्त्वाचे आहेत. जर तुम्ही 1 सेकंद किंवा अर्धा सेकंदपेक्षा पण कमी कॅन्डल अजून ब्रेक होते, ब्रेकआउट दिलेला आहे, त्या कॅन्डलचा हाय ब्रेक होत नसेल तरी तुम्ही ती कॅन्डल क्लोज झाल्या ही कॅन्डल क्लोज झाल्या बाय केला आणि दुसरी कॅन्डल अजून हाय ब्रेक केलेला नाही, ज्या कॅन्डलनी क्लोजिंग दिलं त्या कॅन्डलचा हाय ब्रेक नाही झाला, विदिन सेकंडमध्ये होतो. तर तेवढ्या सेकंदसुद्धा तुम्ही जर वाट नाही बघितली, पेशन्स नाही ठेवले, तर जास्तीत जास्त स्टॉप लॉसेस हिट होतात. जास्तीत जास्त म्हणण्यापेक्षा 100% स्टॉप लॉस होतात म्हणजे होतात. तर त्याच्यासाठी पेशन्स ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. किंवा ज्या कॅन्डलला आपण ट्रेड घेणार आहे त्या कॅन्डलचा हाय ब्रेक झाला पाहिजे आणि तेवढ्याच डिसिप्लिनने आपण हाय ब्रेक झाल्यानंतर त्या पॉईंटला ट्रेड घेतला पाहिजे. पण हाय ब्रेक होणं ही खूप महत्त्वाची स्टेप्स आहे आणि ती स्टेप्स जर फॉलो नाही केली तर ऑल ओव्हर तुम्ही लॉसेसमध्येच असता. तर एवढं लक्षात ठेवा की हाय ब्रेक झालं पाहिजे त्या कॅन्डलचा, तरच तुम्ही बाय करू शकता. विदिन हाफ सेकंड, 2 सेकंडमध्ये, 3 सेकंडमध्ये, 4 सेकंडमध्ये, 5 सेकंडपर्यंत आपण वाट बघू शकतो. त्याच्यानंतर दुसऱ्या कॅन्डलला आपण बाय करू शकत नाही. त्या सेकंड कॅन्डल ओपन होते त्याच कॅन्डलला आपण बाय करू शकतो. तर ब्रेकआउट त्या कॅन्डलचा हाय ब्रेक करणं खूप महत्त्वाचं आहे. तर जास्तीत जास्त स्टॉप लॉसेस होतात. इथे तुम्ही बघू शकता, मी ते ॲरो करून दाखवलेलं आहे. ही जी फर्स्ट कॅन्डल आहे तर इथे हाय ब्रेक केलं नाही, 2 कॅन्डल खाली आलेत आणि तिसऱ्या कॅन्डलने हाय ब्रेक केलेला आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं की सेकंड कॅन्डलनेच लगे हाय ब्रेक केला पाहिजे, हाय ब्रेक झाला पाहिजे त्या कॅन्डलचा, तरच आपण बाय करू शकतो. बघा, ते दिसते तुम्हाला हाय ब्रेक झाल्यासारखं, पण खरंच हाय ब्रेक झालं आहे का इथे तुम्ही बघू शकता. तर हाय ब्रेक झालेला नाही आणि तुम्ही हाय ब्रेक नाही झाला तरीसुद्धा बाय केलं तर स्टॉप लॉस झालेला आहे. तर मी इथे टिप्स देत नाही किंवा इथे बाय करा, इथे सेल करा, काही सांगत नाही. त्या कॅन्डलचा हाय ब्रेक होणं किती महत्त्वाचं आहे ते मी दाखवत आहे इथे. तर या छोट्या छोट्या चुका असतात, त्या छोट्या छोट्या चुका जर तुम्ही शोधून काढल्या, लिहून काढल्या, कुठे चुकतोय आपण, तर तुम्ही खूप प्रॉफिटेबल बनू शकता. जर छोट्या चुकांकडे जर तुम्ही नाही लक्ष दिलं तर खूप मोठे लॉसेस होण्याचे चान्सेस असतात. आणि मेन म्हणजे जे ट्रेडर आहेत, सक्सेसिव्ह ट्रेडर, प्रोफेशनली ट्रेडर आहेत, ते छोट्या छोट्या चुका लिहून काढतात, म्हणूनच ते सक्सेसिव्ह आहेत. आणि आपल्यासारख्या लोकांना काय वाटतं की छोट्या चुका आहेत या काही लिहून काढायच्यात, पण त्या छोट्या चुकांमुळेच मोठे लॉसेस होतात.
हे खूप इम्पॉर्टंट आहे. ज्या लोकांना अनुभव आलेला आहे की या छोट्या चुकांमुळेच आपण खूप पाठीमागे आहे किंवा या छोट्या चुका झाल्यामुळेच आपलं ट्रेडिंग व्यवस्थित चालत नाही किंवा आपले भरपूर लॉसेस होतात. जेव्हा तुम्ही छोट्या चुका सुधारण्याचा प्रयत्न कराल तेव्हाच तुमची कुठेतरी ट्रेडिंगची जर्नी व्यवस्थित चालू राहील आणि कन्सिस्टंटली चालू राहील. नाहीतर जर छोट्या चुका जर तुम्ही नाही लिहून ठेवल्या तर तुमच्या ट्रेडिंगमध्ये कन्सिस्टन्सी राहणार नाही. प्रत्येक छोटी चूक लिहून ठेवली पाहिजे. तर ट्रेडिंगमध्ये मला वाटतं की मोठ्या चुकांपेक्षा छोट्या चुका या आणि छोट्या चुका असतात त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. तर ते केलं नाही पाहिजे. तर तुम्ही लिहून ठेवा, प्रत्येक दिवसाची प्रत्येक चूक लिहून ठेवा आणि त्या सुधारण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडिंग करणार किंवा प्रॉफिटेबल राहणार. तर एवढंच मला सांगायचं आहे. आता हे तुम्हाला माझ्या एक्सपिरियन्समधून मी तुम्हाला सांगितले. या छोट्या चुकासुद्धा खूप महागात पडतात. तर थँक्यू.